हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन. सूत्राचा वापर करून आपण वर्ग समीकरण कशा पद्धतीत सोडवू शकतो ते पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला या समीकरणाची तुलना कशासोबत करायची? ax² प्लस bx प्लस c बरोबर 0. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर बघा, फर्स्ट आपल्याला या स्वरूपामध्ये या समीकरणाची याच्याशी तुलना करायची. मग आपल्याला काय करावं लागेल? a, b and c. म्हणजेच a इज इक्वल टू काय झाले? इथे किती असतो? 1 असतो. ओके, म्हणजेच 1, b इज इक्वल टू 6 अँड c इज इक्वल टू 5. ओके, आता त्यानंतर बघा आपल्याला फर्स्ट काय काढायचं आहे? b² मायनस 4ac. ओके, मग चला मग आपण काढून घेऊया. b² मायनस 4ac इज इक्वल टू b² मीन्स 6 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय a मीन्स 1 अँड मल्टिप्लाय c मीन्स 5. ओके, मग 6चा स्क्वेअर किती येतो? 36, 36 मायनस ह्या सर्वांची म्हणजे 5 × 5 = 5 × 20. किती आले? 20. म्हणजेच 36 मधून 20 गेले, किती राहिले? तर 16. म्हणजेच b² मायनस 4ac आपल्याला आलेला आहे 16. ओके, आता आपल्याला या सूत्राचा उपयोग करून आपण काय करणार आहोत? x ची व्हॅल्यू काढणार आहोत या समीकरणाची. ओके, तर मग चला फॉर्म्युल्यामध्ये बघा, मायनस b म्हणजेच मायनस c. x इज इक्वल टू मायनस 6 प्लस और मायनस स्क्वेअर रूट. आता इथं बघा b² मायनस 4ac आपण ऑलरेडी काढून घेतला आहे. तो किती आहे? 16 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय a मीन्स 1 मायनस 6 प्लस और मायनस स्क्वेअर रूटमधून 16 बाहेर येतील. किती होल येतील? तर 4. स्क्वेअर रूट निघून जाईल, 4 राहील. नंतर 2 2. त्यानंतर बघा आता या ठिकाणी प्लस और मायनस आपण दोन्ही घेतलंय. आपण काय करू आता? दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीमध्ये लिहून घेऊ. म्हणजेच काय? x इज इक्वल टू देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 6 प्लस 4 डिवायडेड बाय 2. ओके, और म्हणजेच आता दुसरी व्हॅल्यू काय येणार आहे? आधी आपण इथं काय घेतलं? प्लस घेतले. आता मायनस घेऊया. म्हणजेच हा मायनस 6 मायनस 4 डिवायडेड बाय 2. आता खाली आता ह्या मायनस आहे आणि हा प्लस आहे. म्हणजेच इथं मायनस प्लस मायनस होणार आहे. 6 मधून 2 गेले, किती राहिले? 2 डिवायडेड बाय 2. आता या ठिकाणी हे 2 उत्तर आलं, पण मोठी संख्या काय? तर 6 आहे. म्हणजे याचं सिम्बॉल काय? मायनस आहे, तर मायनस येऊन जाईल. और x इज इक्वल टू हा मायनस मायनस काय झाला? इथं प्लस झाला. मायनस मायनस प्लस झाला, पण सिम्बॉल काय राहणार आहे आन्सरला? तर मायनस राहणार आहे. म्हणजे 6 प्लस 4 10 येतो आणि सिम्बॉल राहणार आहे मायनस डिवायडेड बाय 2. ओके, त्यानंतर बघा आता 2 2 म्हणजेच x इज इक्वल टू इथं राहिला मायनस 1 आणि इथं राहिला बघा 2 2 5 10. म्हणजेच x इज इक्वल टू मायनस 5. आपल्याला x इज इक्वल टू मायनस 1 आणि x इज इक्वल टू मायनस 5 ही व्हॅल्यू मिळाली. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.